चला सामना सुरू होता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. रॉयल स्पोर्ट्स उल्वे अजित रॉयल ट्रॉफी 2025 चं शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याचा डोळा आणि आपण पाहतोय रॉयल ट्रॉफीचा शानदार सोहळा. 10 फूट उंचीची ही भव्य दिव्य ट्रॉफी प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये खरं तर ही ट्रॉफी पाहायला मिळते आणि काय सुंदर आयोजन आहे. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन आज या स्पर्धेचं केलंय. गेली 5 रात्री क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या रात्रीमध्ये चांगलं क्रिकेट पाहिलं, आज देखील आपण चांगलं क्रिकेट पाहतो. 8 संघ इन्व्हाइट झाले, त्याच्यातनं आता 3 सामने पूर्ण झाले आहेत. 4था सामना मैदानाच्या आतमध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा वर्सेस TMCC बोरकार संघ. काल 24 इव्हेंट्स खरं तर आमचे बोरले संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेत. एवढी मोठी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, परंतु आज हे स्वप्न घेऊन प्रत्येक संघ उतरलाय. बोरले संघ टॉप 5 मध्ये दाखल झालाय. आता त्यांचं स्वप्न आहे की ही पहिल्या क्रमांकाची 10 फुटीची ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. 10 फूट 9.5 फूट 9 फूट अशा ह्या ट्रॉफ्या तुम्ही व्यासपीठाच्या समोर पाहतात. त्याचा उल्लेख आल्याला मी केला आणि येता क्षणी जशी एंट्री खेळाडूची होते तसं त्याची नजर त्या ट्रॉफीवरती जाते आणि मग ही ट्रॉफी जिंकायचीच हाच स्वप्न मनामध्ये बालगुण संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. संघ मात्रे यांचं आगमन झालंय. संघ दादा या आपण व्यासपीठावरती. चला सामना स्टार्ट होतोय. दोन्ही पंच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि आता सामन्याला सुरुवात होईल. तर संगम दादा मात्रे एक दमदार व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय आई कालुबाई प्रसन्न कुमारी ऋत्वा संगम मात्रे उल्वा यांच्या वतीने या स्पर्धेला मित्र हो तृतीय क्रमांक अर्थात 30,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. ते सन्माननीय संगम दादा मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कारण या स्पर्धेला ज्यांनी भरपूर मोठं योगदान दिलंय आई कालुबाई प्रसन्न ऋत्वा संगम मात्रे यांच्या वतीने 30,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप लाभलाय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं दादांचा शुभ सन्मान झालाय. सामना स्टार्ट झाला मैदानाच्या आतमध्ये. समोर टार्गेटचा प्रयत्न होता, परंतु इकडे एक धाव कंप्लीट केली. सिंगल बरोबर टीमचं खातं खुलं झालंय. खरं तर पहिल्या बॉलवरती 0 धावा, दुसऱ्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय आणि पहिली धाव एकवटली गेली आहे. धाव पडक्यावरती TMCC बोरकार संघ. व्यासपीठावरती दाखवले जात आहेत आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय दीपक दादा. यावेळीचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, सीमारेखा बाहेर चौकार. चौकाराबरोबर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो. धावा फलकावरती 5 धावा. यावेळीचा फटका प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच लांब आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार येतोय ब्रँडेड षटकार. अगोदर चौकार आला आणि त्यानंतर आता षटकार आलाय. ऍज द ओपनर म्हणून बॅट्समन तुम्ही पाहताय सज्जन मोकाच्या बॅट मधून हे विस्फोटक इनिंग. काय सुरुवात आहे मैदानामध्ये. विस्फोटक खेळासाठी ज्याला ओळखलं जात आहे तो सज्जन नाईक मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकाराने सुरुवात करतोय आणि ते बॅटची एज विकेट मिळाली आहे. सज्जन मोकलची ज्यानं विस्फोटक इनिंग ला सुरुवात केली आणि लगेच तिसऱ्या बॉलवरती त्याला माघारी परतवलाय. TMCC बोरकार संघ धाबो पडकावरती धाबा लागल्यात. 1 गडी बाद 11 धाबा. बॅटची एज लागली. यष्टीरक्षक रोशन पाटील होते आणि काय सुंदर झेल टिपलाय. महत्वाची विकेट होती ती टिपली आणि आता सज्जन नाईक बघा हलक्या पावलानं सज्जन मोकल मात्र मैदानाच्या बाहेर पडतोय. खरं तर हलक्या पावलानं नाराज झालाय. जी सुरुवात त्याने केली होती ती कायम ठेवायची होती, परंतु संयम बाळगला नाहीये. कारण आम्ही नेहमी सांगतो ना मित्रो,
संयमाने जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतात हे छत्रपती शिवरायांकडून शिकलं. त्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय कधी शक्तीनं तर कधी युक्तीनं लढायचं असतं. आणि खरं तर परिस्थिती कशी असू द्या त्या परिस्थितीवरती रडत बेचण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. आणि सध्या आपण पाहिलं की 2 बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर इथे सज्जननं स्वतःवरती संयम ठेवला नाही, संयम ढासळला आणि तिसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची विकेट मैदानाच्या बाहेर गेली, जी फार इम्पॉर्टंट होती टीएमसीसी बोरकार संघाला. एक धक्का लागला, 11 धाबा. पहिले षटक तुम्ही पाहतायत, बॉल फेकले गेले ते ओव्हरमध्ये 5, म्हणजे पहिला पॉवर प्ले मधला अंतिम चेंडू नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. करण डाकीसाठी हा चेंडू फार लांबून खेचण्याचा प्रयत्न केला. खरं तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर बघा ना कसा डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टीएमसीसी बोरकार संघ जो आज उतरलाय अश्विन स्मृती रियांश 11 या नावानं आणि धाबा केलेत पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद 11. यानंतर सेकंड राऊंडची लढत सुरू होतील. खरं तर आज दमदार लढती आपण पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे न्यू यंगस्टार गव्हाण विरुद्ध ओमसाई 11 टाकीगाव संघ आपण पाहिला. काय मॅच होती. ओमसाई 11 संघानं टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. 4 षटकामध्ये केवळ 24 केल्या, कोणाला वाटलंही नव्हतं. परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये 29 धाबा त्यानं कुठून काढल्या आणि न्यू यंगस्टार गव्हाण संघाला त्या धाबा चेस झाल्या नाही. हा क्रिकेट खेळ आहे. दुसऱ्या मॅच मध्ये स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 संघाने तर 59 धाबा केल्या. बॉस फायटर टीमला त्या जमल्या नाही आणि सामना जिंकला निर्दोष संघानं. त्यानंतर आपण मागची मॅच पाहिली MMV धाकटी जुई विरुद्ध सिद्धिविनायक न्यू यंगस्टार बहाल मध्ये MMV धाकटी जुई संघानं दमदार प्रदर्शन केलं आणि सामना जिंकला. आणि आत्ताची जी लढत आहे ती अश्विन स्मृती रियांश 11 टीएमसीसी बोरकार संघ. बॉल चांगल्या फटका चालला एक्स्ट्रा कबच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पण तो फार वेगानं 2 धाबा एकवटल्या गेल्यात. 2 धाब्यानं धावसंख्या पुढे चालली आहे 13 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये 1 आणि 2 धाब्याला देखील फार महत्व आहे. कधी कधी क्रिकेटचे सामने तुम्ही पाहिलेत, एका धाब्यानेही परास्त व्हावं लागतं. म्हणजे क्रिकेटमध्ये एका धाब्याला किती किंमत आहे. क्रिकेटमध्ये नेहमी आपण हे दृश्य पाहिलंय. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, चेंडू पडल्यानंतर मात्र बॉडीवरती आदळलाय. खरं तर शपलून ऑप्शनच्या भरपूर बाहेर गेले. बॅक साईडला त्यानं पाहिलं कोणता क्षेत्ररक्षक नाहीये, कारण मिड विकेटला फक्त 1 खेळाडू ऑन साईड मध्ये. त्यानंतर तुम्ही पाहिलं 1 खेळाडू सध्या आपण पाहिलं वायडिश लॉंग ऑन मध्ये. हे पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे फक्त ऑन साईडला 2 खेळाडू, ऑफ साईडला 1 खेळाडू, अशा प्रकारे एकूण 3 खेळाडू बाउंड्री लाईन वरती आहेत. त्यानंतर मिड ऑफ तैनात केले गेले. त्यानंतर तुम्ही पाहता कव्हर पॉइंटला खेळाडू आहे, पॉइंट मध्ये खेळाडू आहे. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, लेगला. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या हातामध्ये शॉट मध्ये झेल टिपलाय. खेळ समाप्त होतोय. इथे विघ्नेश डाकी बॅक टू द डगआउट. सिद्धेश धमाले वेल कॅच. काय सुंदर झेल त्यानं शॉर्ट लेग रिजन मध्ये टिपला. खरं तर मी तेच सांगत होतो की फिल्डिंग विभरचना बघा कशी आहे. ज्या प्रकारे गोलंदाज त्याच्या गोलंदाजीतून गोलंदाजी करतोय त्याच पद्धतीने ते क्षेत्ररक्षण आखलं गेलंय. आणि जर जसं क्षेत्ररक्षण आखलंय कॅप्टननं तशी गोलंदाजी झाली तर एक सक्सेसफुल ओव्हर पाहायला मिळतोय. आणि खरं तर या ओव्हरमध्ये गोलंदाज सतीश मिसाळचं हे षटक तुम्ही पाहिलंय. 3 चेंडू 2 धाबा 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा आल्या होत्या. गोलंदाजी केली संकेत पाटीलनं, परंतु त्यानं विकेट देखील काढली होती. आणि आता सतीश मिसाळनं देखील 1 विकेट काढली आहे. नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल झालाय युवराज डाकी. युवराज नाव ऐकल्यानंतर प्रत्येकाला क्रिकेटचा एक खरं तर डावखुऱ्याचा खेळाडू ज्यानं 6 चेंडू 6 षटकार मारले, बऱ्याच जणांचा आवडता खेळाडू युवराज सिंग आठवलं होते. परंतु हा युवराज डाकी उजव्या हाताचा बोरकार संघासाठी काय करेल. तर याच दरम्यान सन्माननीय सिकंदर दादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. दादा या व्यासपीठावरती आपलं उल्हास खरं तर रॉयल स्पोर्ट उल्वा यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. बॉल पहिला धमाका केलाय ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. येस इज दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. रिप्ले मध्ये जसं मी सांगितलं की डावकुऱ्याचा युवराज सिंग, परंतु इथे युवराज डाकी उजव्या हाताचा आहे. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे.
त्यानं पहिला बॉलला सरळ पाठवला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, एवढा लांब गेलाय की बॉल ग्राउंड मध्ये येणं कठीण झालंय. केवी काका ग्राउंड हे सुप्रसिद्ध उल्वे मधला क्रीडांगण आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी होत असतात. आमचे संपूर्ण आयोजन कमिटी सध्या चर्चा करतात. तुषारदादा कोई सध्या चर्चेमध्ये आहेत. खरं तर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. उल्वे म्हटलं की रॉयल, आणि खरं तर रॉयल स्पोर्ट देखील नाव आहे. रॉयल ट्रॉफीचं आयोजन केलंय. रॉयल म्हणजे राजा, हे सर्व राजासारखी माणसं आहेत. कारण दिलदार व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा, हे सगळेजण यासाठी सज्ज झालेत. ही स्पर्धा जर पाहिली युट्यूबच्या माध्यमातून, बरेच सारे प्रेक्षक पाहतात. रायगड ठाण्यामध्ये ही स्पर्धा बहुचर्चित आहे. कारण ज्या ट्रॉफीची उंची 10 फूट आहे, जसं आम्ही स्टेटस ठेवलं तसं रायगड भिवंडीच्या अनेक कोण्याकोण्यातून आम्हाला मेसेज आले की आम्हाला ही संधी मिळेल का या स्पर्धेमध्ये. त्यांना सांगितलं यस नक्की, पण पुढच्या वर्षी. यावेळीचा फटका चांगला आहे. मिड विकेटला पुन्हा एकदा प्रहार, चौकारानंतर पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर याच दरम्यान ग्लोबल स्कूलचे संस्थापक ढवळे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि नक्कीच आज यस चर्चा तर झाली त्याच ट्रॉफीची. मी तेच सांगितलं, भिवंडीच्या बऱ्याच ठिकाणून मला कॉल आला. भावाले संघ करत होता कॉल, गोरसे संघाने कॉल केला, अनेक सारे संघ तिथनं कॉल करत होते. टिटवाल्यामधून 4 कॉल आले. परंतु त्यानं सांगितलं की पुढच्या वर्षी, आणि पुढच्या वर्षी 10 फूट नव्हे तर 12 फुटाची ट्रॉफी रॉयल स्पोर्ट उल्वे यांच्या वतीनं रॉयल आयोजन म्हणजे रॉयल ट्रॉफीचं आयोजन पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. फक्त बोलून दाखवत नाहीये, हे करून दाखवणं हे जिद्द आहे रॉयल स्पोर्ट उल्वेच्या प्रत्येक आयोजकाची. आणि काय सुंदर स्पर्धा. तर बघा आता दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. जर लगातार 3 चेंडू 3 षटकार मारले तर 3,000 रुपयाचं प्राइज, 3 चेंडू 3 चौकार मारले तर 2,000 रुपयाचं प्राइज. आणि गोलंदाजाला देखील लगातार 3 वेळा स्टंप अर्थात क्लिंग बोर्ड केलं तर 5,000 रुपयाचं प्राइज. सन्माननीय सनीदादा परमानंद पाटील साहेबांच्या वतीने हे प्राइज आहे. क्या बात आहे, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे की दोन्ही संघासाठी हे प्राइज त्यांनी लावलेलं आहे. खरं तर प्रत्येक या दोन्ही संघाच्या खेळाडूला खरं तर ही संधी आहे. विकेटची हॅट्रिक बोल्ड केली तर 5,000 रुपये, 3 षटकार मारले तर 3,000 रुपये, 3 चौकार मारले तर 2,000 रुपये. परंतु इथे मैदानाच्या बाहेर होतोय. बॅट्समन आउट झाले. खरं तर तिसरा धक्का मैदानाभोवती लागलाय. करण डाकी नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे. एड्यात क्रमांक 5 5व्या नंबरवरती हा खेळाडू दाखल झालाय. नेक्स्ट लढत असेल या ठिकाणी ओम साई 11 टाकीगाव विरुद्ध स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस. चला दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहा. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बघा आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या उजव्या साईडला जशी तुम्ही एंट्री कराल तर लॉंग ऑन मध्ये बघा त्या स्क्रीनच्या साईडला एक टॉवरच्या समोर एक छोटा बॅनर आहे सन्माननीय परमानंद पाटील साहेबांचा. जर त्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 1,000 रुपयाचं प्राइज, आणि टप्प्याने जर बॉल हिट झाला तर 500 रुपयाचं प्राइज. हे सन्माननीय परमानंद पाटील साहेबांच्या वतीने. तर याच दरम्यान सन्माननीय किरणदादा मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं रॉयल ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
यस, अनोखे प्राइज जेव्हा उल्वे नोट मध्ये येतात तेव्हा असे प्राइज येतात. बघा गोलंदाजाला की फलंदाजाला, गोलंदाजसाठी बघा सुवर्ण संधी आहे. क्लिंग बॉल केले तरी 5,000 रुपये, परंतु 3 चेंडू जर डॉट फेकले म्हणजे प्युअर डॉट, म्हणजे कुठल्याही प्रकारचा बॅट आणि अंगाचा स्पर्श झाला नाही पाहिजे, आणि जर 2 चेंडू डॉट फेकले तर 1,000 आणि 3 लगातार फेकले तर 5,000 रुपयाचं प्राइज सन्माननीय परमानंद पाटील साहेबांच्या वतीने. सनी दादा परमानंद पाटील, खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या दुनियेमध्ये अनेक मोठमोठे लोक आपण पाहिली, अनेक करोडपती लोक पाहिली, परंतु ज्यांच्यामध्ये दान करण्याची क्षमता आहे असे व्यक्तिमत्व फार कमी असतात. तर मी मनापासून क्लीन बोल्ड आणि हॅलो 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 चिक प्रशांतजी मात्रे साहेबांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरतर येऊन स्थानापन्न बनवायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडू डॉट आलेत, 1 डॉट आणि 1 विकेट म्हणजे डॉट आलाय. 1,000चं प्राइज ऑलरेडी गोलंदाजाला मिळालंय. जर तिसरा चेंडू डॉट आला तर आता 5,000चं प्राइज मिळेल. क्या बात आहे. सनी दादा परमानंद पाटील, काय दमदार एक योगदान आहे. आज या दुनियेमध्ये बऱ्याच जणांकडे पैसे भरपूर आहेत, परंतु दान करण्याची क्षमता फार कमी आहे. आणि त्यानंतर बघा 3 बॉल 3 षटकार किंवा 3 बॉल 3 चौकार मारले तर एकूण आणि विकेट हॅट्रिक साठी एकूण 5,000 रुपयाचं प्राइज सन्माननीय संगमदादा म्हात्रे यांच्या वतीने देण्यात येईल. सॉरी सर, एकनाथजी मडवी साहेबांना विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासस्पर्धे खरतर येऊन स्थानापन्न बनवायचा. या स्पर्धेच्या पद्धतीने आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. आणि 5,000 रुपयाचं प्राइज एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. गोलंदाज आहे संकेत पाटील. जा गोलंदाजाला या ठिकाणी सन्माननीय सनीदादा परमानंद पाटील साहेबांनी लावलेलं प्राइज अर्थात 3 डॉट बॉल साठी 5,000 रुपयाचं जे प्राइज होत आहे ते आता त्यानं पटकावलंय. मनापासून आपण त्याचं स्वागत करूया. आणि खरं तर या सामन्याची चर्चा जर केली तर आतापर्यंत षटकं कंप्लीट झाली आहेत. 3 धावा झाल्या, 4 गडी बाद 24. हॅलो, एकनाथजी मडवी साहेबांचं मात्र नक्कीच शुभ आगमन झालंय मंचकावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. अनेक प्राइज या ठिकाणी लावली जाते, बक्षिसांची खैरात होतीये, खरं तर बरसात होतीये. संगमदादा अंबरनाथ म्हात्रे यांच्याकडून देखील आपण पाहतोय विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार मारले तर 3,000, 3 बॉल 3 चौकार मारले तर 2,000 रुपये. आणि क्लिंग बॉलचे विकेट जर 3 हॅट्रिक घेतली तर खरं तर 5,000 रुपयाचं प्राइज सनीदादा परमानंद पाटील साहेबांच्या वतीने आहे. आणि अनोखं प्राइज त्यांनी लावलं 3 डॉट बॉल साठी, आणि ते खरं तर प्राइज मिळालंय संकेत पाटील याला. नवीन गोलंदाज येतो बॉलिंग ट्रॅक वरती ध्रुव पाटील. पहिला चेंडू चांगला होता, इथे 1 धाव तर मिळाली, डबलचा प्रयत्न नाहीये. आणि इथे फक्त इथे सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धाबा पडकावरती धाबा लागल्यात 25 रन्स, 25 धाबा. सुंदर क्रीडा स्पर्धा, जबरदस्त आयोजन, रॉयल म्हणजे राजा. आणि काय सुंदर क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आणि आज दुसरी रात्र. फटका चांगला आहे बॅटच्या रडार मध्ये, बॉलला फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर, षटकार. नक्कीच 3 बॉल 3 षटकार 3,000 रुपये, 3 बॉल 3 चौकारासाठी 2,000 रुपये आहेत. आणि क्लिंग बोल्ड विकेट हॅट्रिकला 5,000 रुपये सनीदादा परमानंद पाटील साहेबांकडून. आणि एकीकडे संगम म्हात्रे यांच्याकडून देखील कुठलीही प्रकारची हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं प्राइज आहे. बक्षिसांचा वर्षाव. उलबेन नोटची स्पर्धा म्हटली की तुम्हाला अनेक प्राइज मिळतील. तर या स्पर्धेसाठी आम्हाला दीपक दादा दत्तात्रय पाटील साहेबांकडून 10,000 रुपये देणगी स्वरूप प्राप्त झालेत. दादांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रॉयल स्पोर्ट उल्वे यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. आणि हा बॉल एक्स्ट्रा कबमध्ये बाउंड्री लाईनच्या पार गेलाय, चौकार. आणि चौकाराबरोबर टीमची टोटल सध्या 35 धावा, 4 गडी बाद. धावांची लयलूट. खरं तर आता ज्या प्रकारे
हो, बॅटचा वेग बघा किती होता, हातातनं बॅटच निसटली, कारण एवढ्या ताकदीनं बॉल खेचण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडूंकडे ताकद एवढी असते, एवढ्या ताकदीनं फटका खेचला की हातातली बॅटची जी ग्रीप आहे ती हातातनं निसटली आणि दूरवर. नशीब तिथे कोणी नव्हतं, नाहीतर अगदी खेळाडूला इजा होऊ शकली असती. धावसंख्या आपण पाहिली, ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार ठोकला. फलंदाज तुम्ही पाहतायत स्वप्नील म्हसकर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 आल्यात आणि आता मात्र पुन्हा प्रहार. यावेळेस मात्र लॉंग ऑपरेशन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय, खेळ समाप्त होतोय. फलंदाज स्वप्नील म्हसकर बॅक टू द डगआउट. तर सन्माननीय संगमदादा म्हात्रे यांच्याकडून बघा अनोखं प्राइज आहे. प्रत्येक व्हाईट बॉलला 200 रुपयाचं प्राइज आहे. क्या बात आहे. क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम, क्रिकेट खेळासाठी काय पण, खरं तर क्रिकेटच्या खेळाडूंसाठी काय पण, कारण ह्या गोष्टी शक्य आहेत आणि बऱ्याच ठिकाणी प्राइज लावले जात आहेत, परंतु हे अनोखं प्राइज संगमदादा म्हात्रे यांच्या वतीने लावण्यात आलं आहे की प्रत्येक व्हाईट बॉल जर फेकला तर त्याला 200 रुपयाचं प्राइज आहे. षटक आपण पाहतो या ठिकाणी, शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. 4थ्या षटकातला अंतिम चेंडू म्हणजे 7 बॉल शिल्लक आहे. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 इथलंच विरुद्ध ओम साई 11 टाकीगाव यांच्यामध्ये. चला दोन्ही संघ रेडी राहा. कॅप्टन आपण रेडी राहा. व्यासपीठावरती या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आई कैंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला मुकाबला बिग फाइट होगा. चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्या सगळ्यांना थांबावं लागते. हा चेंडू चांगला आहे. यावेळेस मात्र एक धाव आली. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. मैदानाच्या चौपेर आपण नजर टाकली तर अनेक सारे प्रेक्षक वर्ग आलेत, पण नक्कीच आपण पाहतोय एक धाव आली. ओव्हरची समाप्ती झाली. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 गडी बाद 36 धावा लागल्यात. शेवटचं अंतिम षटक आता बाकी असेल. मैदानाच्या चौपेर आपण एंट्री पासून जर पाहिलं तर अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. तर आम्ही नेहमी सांगतो ना की प्रेक्षकांचे 3 प्रकार असतात. हॅलो चेक सर, थांबवतो 1 मिनिट. आदरणीय सिकंदर पाटील साहेबांचं मत नक्कीच मंचकावरती शुभ सन्मान नक्कीच घेतलं जाईल. मी विनंती करतो आयोजकांना तुमच्या पत्र शुभ असते सिकंदर पाटील साहेबांचं शुभ सन्मान मात्र नक्कीच घेतलं जाईल. कचेरी ठाकूरांच्या मात्र नक्कीच पवित्र शुभ असते. सिकंदरजी पाटील साहेबांचं मायची उपदार साल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय सहर्ष स्वागत. नेक्स्ट सन्मान सागरजी पाटील मोरावे. येस, त्यांना सुद्धा विनंती करतो. हा मात्र नक्कीच सन्मान तुमचा आहे, सन्मान मात्र नक्कीच स्वीकारायचा आहे. सागरजी पाटील मोरावे यांचा मात्र नक्कीच नेक्स्ट सन्मान. कचेरी ठाकूरांच्या मात्र नक्कीच पवित्र शुभ असते. सागरजी पाटील मोरावे यांचा मात्र नक्कीच मंचकावरती अजून एक सन्मान घेतले जाईल. माईची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय मात्र नक्कीच सहर्ष स्वागत. नेक्स्ट सन्मान संगमजी म्हात्रे साहेब. चला यायचं आहे, खरं तर विनंतीला मान देऊन मात्र नक्कीच आपल्या मॅची असल्या तरी मात्र नक्कीच तुमचा सहकार्य खूप गरजेचं आहे आम्हाला. हा मात्र नक्कीच सन्मान तुमचा आहे. हा सन्मान नक्कीच केला जाईल. संगमजी म्हात्रे साहेबांचा आपण स्क्रीनवरती पाहताय शुभ सन्मान. नेक्स्ट सन्मान आहे ग्लोबल पब्लिक स्कूलचे संस्थापक आदरणीय डवले सर. नेक्स्ट सन्मान मंचकावरती अजूनही घेतलं जाईल. ग्लोबल पब्लिक स्कूलचे संस्थापक डवले सरांचा मात्र नक्कीच शुभ सन्मान मंचकावरती पाहायला मिळतोय. आणि शेवटचा सन्मान असेल एकनाथजी मडवी साहेब यायचा. एकनाथजी मडवी साहेब अजून एक सन्मान मात्र नक्कीच घेतलं जाईल एकनाथजी मडवी साहेबांचं. थांबायचं तिथंच, आमचं आयोजक करते तिथे येतील मात्र नक्कीच तुमचा सन्मान नक्की करतील यात मात्र शंका नाही आहे. हे रॉयल स्पोर्ट उल्वा आयोजित रॉयल चषक आहे. रॉयल चषकामध्ये आपण अनेक साऱ्या गोष्टी पाहिल्यात. आयोजकांचं प्रेम पाहिलं, आयोजकांची किलपटी पाहिल्या, मैदान पाहिलं, बाईक पाहिल्या, ट्रॉफी सुद्धा पाहिल्यात आणि सर्व काही या स्पर्धेमध्ये माहित आहे. शेवटचा सन्मान एकनाथजी मडवी साहेबांचं मात्र नक्कीच केलं जाईल.
आपल्या आयोजकांच्या वतीनं आदरपूर्वक सन्मान केला जातोय. माहिती उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहावं एक सन्मान चिन्ह देऊन रॉयल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल चषकामध्ये मात्र नक्कीच सन्मानित केला जातोय. धन्यवाद. चला कॉम्बॉक्स मध्ये मात्र नक्कीच जॉईन होतील. दोन बॉल झाले तर 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिले. धावा पडकापती धावा लागले ते 40. यानंतर नित्य संघ उतरे मैदानामध्ये महेश दादा मात्रे यांचं आगमन झाले. त्यांच्यासोबत विशाल दादा मात्रे हे देखील आले. त्यांना विनंती आपण यावं. आणि शैलेश दादा आपण आला असं तर या प्लीज आपण व्यासपीठावरती. क्लीन बोल्ड आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय टीएमसीसी बोरकार संघाला. अनेक बक्षीस आहेत. बॉल शिल्लक राहिलेत आता 3 चेंडू. अनेक प्राइज लावली. खरं तर मी मगाशी चर्चा केली दिलदार व्यक्तिमत्व सनीदादा परमानंद पाटील आणि संगम मात्रे यांनी अनेक बक्षिसांची लयलूट केली आहे. कारण प्रेक्षक वर्ग देखील बघा भरपूर संख्येनं सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. मगाशी सांगितलं की 3 प्रकारचे प्रेक्षक वर्ग दादा नक्कीच इथे मैदानावरती येत असतात. हौशे, नवशा आणि गौशे अशा 3 प्रकारचे प्रेक्षक क्रिकेटमध्ये असतात. हौशे प्रेक्षक म्हणजे ज्यांना क्रिकेटची भरपूर आवड आहे ते हौशे प्रेक्षक. नवशे प्रेक्षक म्हणजे आपला संघ कोण जिंकावा म्हणून कोणत्या तरी देवाला नवस करतात ते नवशे प्रेक्षक. आणि गौशे प्रेक्षक म्हणजे कोण तर नाईट स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पिणे वाले को मौका चाहिए. अनेक असे प्रेक्षक असतात भरपूर संख्येने येत असतात. सर्वांचं मनापासून स्वागत करूया. सागरदादा पाटील, मयूरदादा पाटील आणि सिकंदर दादा यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं प्राइज आहे फक्त रोशन डाकीसाठी. जर षटकार ठोकला तर 5,000 रुपयाचं प्राइज. काय बात आहे. आज अगदी बक्षिसांची वर्षाव झाली आहे. आणि खरं तर 15,000चं प्राइज होतं परंतु बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय. लॉंग प्रेझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल पोहोचली होती 41 रन. लॉस ऑफ 6 विकेट. आणि आता शेवटच्या षटकातले 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये धावा बनवावे लागतील कारण टार्गेट एक चांगलं रचावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली चांगली बॅटिंग केली होती उमसाई 11 टाकीगाव संघानं. फटका चांगला ऑन साईडला फिटकावून दिलाय. बॉल स्क्वेअर एक रिझन मध्ये एक सिंगल भेटली. दबाचा प्रयत्न केलाय. गोलंदाज पोहोचलेत रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये. ही धाव पूर्ण होणार नाहीये आणि रनआउट झालेत रोशन डाकी. धाव फटकापती 42. तर नवीन फलंदाज नॉ स्ट्राईक एंड मध्ये जाणार कारण शेवटच्या षटकात आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिला. टार्गेट सेट होईल बॉलवरती. 42 7 गडी बाद. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. राहुल काटे देखील उपस्थित झाले नित्य संघाचे कॅप्टन. आणि डीजे सूरज साठी 500 रुपये आले आहेत. ह्या गाण्यासाठी खास कारण प्रत्येकाचा काही ना काही आवड असते आणि अगदी संगम दादा मात्रे यांचं आवडतं संगीत लागलं आणि लगेच दादांनी आपलं एटीएम खुलं केलं. आज प्रत्येक कॅटरिंग साठी 5,000 रुपये लावलेत परंतु आता डीजे सूरज साठी त्यांनी 500 रुपये दिले आहेत. धन्यवाद. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. टोटल धावसंख्या 45 वरती. 45 लॉस ऑफ 7 विकेट. लास्ट बॉल आता या षटकातला अंतिम षटक आणि अंतिम बॉल. टार्गेट सेट होईल. चौकार आला तर 49 धावा आणि षटकार आला तर 51 धावा आणि त्या अपेक्षित असतील. धन्यवाद संगम दादा मात्रे. कॉन्फिडन्स वाढवत आहेत प्रत्येकाचा. आमच्यासाठी देखील त्यांनी 500 रुपये दिलेत. मनापासून त्यांचा मी आभार व्यक्त करत आहे. आणि अंतिम बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकाराबरोबर टीमची टोटल झाली आहे 49 धावा आणि आता 50 धावेचं टार्गेट म्हणजे प्रति षटकामध्ये या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सुनील स्पोर्ट चिंचवाडा संघाला 10.00च्या सरीनं धावसंख्या करावी लागेल. आणि सेकंड सत्र जसं सुरू होईल तसं कॉमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. ऐकूया बाबूशांचा आवाज.
संकेत पाटील आपण या संकेत पाटील आपलं प्राइज घेण्यासाठी, कारण हे प्राइज होतं आमचे सन्माननीय सनीदादा परमानंद पाटील यांच्या वतीनं मित्र 3 बॉल डॉट फेकले तर 5,000 रुपयाचं प्राइज होतं आणि त्याचा मानकरी झालाय खरं तर इथे संकेत पाटील व्हेरी वेल डन. खरं तर अनेक प्राइज या ठिकाणी लावले गेलेत, परंतु या ठिकाणी सनीदादा परमानंद पाटील यांच्या वतीनं ते प्राइज देण्यात येते खेळाडूला. आणि चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण टीम नितस आणि टीम टाकीगाव कॅप्टन टॉससाठी आपण नितस संघाचे कॅप्टन उपस्थित, टाकीगाव संघ आपण लगेच या ठिकाणी उपस्थित राहा. टाकीगावचे कॅप्टन देखील आलेत आणि इथे प्राइज दिले जाते. क्या बात आहे, एकदम मोठं प्राइज मिळालंय. धन्यवाद सनीदादा परमानंद पाटील. चला टाकीगाव कॅप्टन कुठे आता आपण या लवकर. चला टाकेगाव कॅप्टन टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो हे लक्ष असू द्या. टाकीगाव संघ कॅप्टन आपल्यासाठी पुकार आहे की आपण लगेचच टॉससाठी आलेत तर नक्कीच टॉस केला जाईल. हॅलो 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 चिक. आताच खरं तर या स्पर्धेला मात्र नक्कीच आताच्या खरं तर स्पर्धेला मात्र नक्कीच देणगी लाभल्या आदरणीय ढवले सरांच्या खरं तर या ठिकाणी टॉस केला जातोय. सन्माननीय सिकंदर पाटील दमदार व्यक्तिमत्व यांच्या शुभाशय आम्ही करतो. सेकंड राऊंडच्या मॅचचा टॉस 4 षटक आहेत. या सेकंड राऊंडचा सामना 4 षटकांचा असेल. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन टेल आलाय. खरं तर टाकीगाव संघ सांगतो यस डिसिजन पेंडिंग आहे. जास्त वेळ घेऊ नका, लगेच आम्ही सामन्याला सुरुवात करतोय. पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानावरती लक्ष गाठायचे 50 धावेचं आणि कॉमेंट बॉक्स मध्ये येत आहेत बाबूशा. हॅलो हॅलो चेक. आदरणीय ढवले सरांच्या खरं तर माध्यमातून 2001 रुपयाचं या स्पर्धेला मात्र नक्कीच धनराशी मात्र नक्कीच लाभल्या गेल्या. रॉयल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल चषक मात्र नक्कीच सर्व आयोजन या खरं तर देणगीसाठी मात्र नक्कीच ऋणी असतील. धन्यवाद. ओवर टू कॉम्बॉक्स. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर चेतन जी, उसके साथ साथ योगेश मड़वी सर. तो चलिए बात करेंगे यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए हमारे क्या प्राइज है. प्रणय कहा जाता है ना रॉयल ट्रॉफी में, देखिए बात अब होठों से नहीं अब नोटों से बारिश हो रही है. चाहे मैदान के अंदर खिलाड़ी को लीजिए, चाहे डीजे को लीजिए, चाहे कमेंटेटर को लीजिए. संगम दादा मात्रे देखिए बात करेंगे, नाम भी देखिए संगम है और हर किसी से संगम जोड़ते हुए कहते ना प्यास ऐसे जगाओ के कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ के कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. और टारगेट की बात करेंगे ठीक है, यहाँ पर थोड़ा सा तैयार है ये 50 का टारगेट से. टारगेट उतना बड़ा तो नहीं है लेकिन छोटा भी नहीं कहा जाएगा. हॅलो आदरणीय करण धस साहेबांचा मात्र नक्कीच मंचकवरती शुभ सन्मान झालाय. शिवशंभू एंटरप्राइजेस कर्जत समाजसेवक, त्याच्याबरोबर आपण पाहिजे असेल अक्षय लोबी कर्जत, त्याचबरोबर दिनेशी खिल्लोर कर्जत किल्लारे तर यांचं मात्र नक्कीच शुभागमन झालाय मंचकवरती. त्यांचं करू या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल चषकामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हो टू कॉम्बॉक्स. क्या बात है, देखिए अब होठों से नहीं संगम दादा मात्रे देखिए नोटों से बारिश कर रहे हैं. क्या बात है. रोशन दादा डाकी जब गेंदबाजी में आएंगे 3 गेंद डॉट डालेंगे तो वही 2000. मैडन ओवर के लिए 5000 है. ताकि 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 रे. चलिए पटाखों की आतिशबाजी देखिए यहाँ पर
मानो कि रॉयल ट्रॉफी के आज फाइनल मुकाबला खेला जा रहा है, ऐसा माहौल बन चुका है भाई। और देखिए बात करेंगे यहाँ पर संगम दादा, देखिए फाइनल टीम इनके एटीएम और बड़ी पैकेज के साथ है। बारिश होगी भाई, सिर्फ बारिश होगा। महाराष्ट्र में जितना 6 महीना बारिश नहीं हुआ उससे कहीं ज्यादा रॉयल ट्रॉफी में संगम दादा बारिश करेंगे। ये न्यूज आता हुआ भाई कमेंट्री बॉक्स पर है। चलिए 50 का टारगेट है। रोशन दादा डाके के लिए एक खास कैश प्राइज है भाई। जब वो गेंदबाजी में आएंगे 3 डॉट गेटिंग के लिए 2000 है और मैडन ओवर के लिए 5 है। क्या बात है डीजे सूरज है। ताकी 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 रे जब से तू आंखों में झाकी। अब तो रोशन दादा डाकी, अब उनकी ओवर रहेगी भाई बाकी। लेकिन देखते हैं 50 का टारगेट है। कहते हैं अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है। बाला स्ट्राइक पर है, बाला देखिए स्ट्राइक पर है। बड़ा बल्लेबाज है भाई यहाँ पर। एक सीजन में 19 अर्धशतक लगाने वाला बल्लेबाज। 3 साल पीछे जाइए, रोशन पाटिल बाला। इसलिए कहा जाता है कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो क्योंकि रोशन पाटिल बाला ये छोटा मोटा मामूली साहब नहीं है भाई। अजगर, अजगर डसता नहीं है, सिर पे निकलता है। लेकिन उनका साथ देने के लिए ओमकार केनी और गेंदबाजी में तैयार देखिए शुभम ढाके के देखिए गेंद को ऊपर पॉइंट के ऊपर से खेला है। फील्डर देखिए तेजी से भागे वाइडिश लॉन्ग ऑफ से। ओ कमाल का फील्डिंग, कमाल का फील्डिंग यहाँ पर है। एफर्ट देखिए लाजवाब है। टीम के लिए 2 रन बचाते हुए। कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। मेहनत तो दिखाना होगा। और कौन नहीं चाहेगा भाई रॉयल ट्रॉफी जीता जाए। जिस ट्रॉफी की हाइट देखिए भाई 10 फुट। मुझे तो लगता है भाई कंटेनर लेकर आना पड़ेगा और टीम नहीं भाई पूरी गांव को इकट्ठा करना पड़ेगा ये ट्रॉफी उठाने के लिए। इस बार में डॉग पर फंस गई भाई। चिड़िया चुप गई खेत में। देखिए यहाँ पर ताकी 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 रे शुभम डाकी। अब दिला दिए भाई एक झांकी और पहला सफलता यहाँ पर ओमकार केनी। की काम पकोड़े की मान लीजिए ऐसा हो गई। लगातार मनोबल भी बढ़ा रहे हैं भाई संगम दादा मात्रे। इसलिए कहते हैं ना आपके टीम के पीछे सपोर्ट ये होना चाहिए। खलनायक उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं और जो मैदान के बाहर खिलाड़ियों का हौसला बढ़ाए ना उसे नायक नहीं खलनायक कहते हैं। उस संगम दादा देखिए इस वक्त वो काम कर रहे हैं। 3 डॉट गेंद डालते तो यहां से 2000। क्या बात है। स्क्रीन पर देखिए हमारे मेहमान वेलकम स्वागत है। अगर 3 डॉट गेंद नहीं डालते तो फिर कमेंटेटर के लिए 500 रुपए। क्या बात है। संगम दादा करता या मरता नाही। यही तो देखिए आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। संगम दादाचा बस डोकामध्ये ये आहे। लेकिन देखते हैं छिछबड़ा टीम में सुनील स्पोर्ट बड़े अच्छे टीम है, किसे कम नहीं मान सकते हैं। लेकिन अभी तक पहला विकेट गिराए नए बल्लेबाज आए हैं। सतीश मिसाल, ओ सतीश मिसाल आते ही देखिए पर मिडाउन को चीरते हुए भाई यहाँ पर सतीश मिसाल का गाड़ी चलता हुआ पम 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 चल रहा है। थे भाई यहाँ पर चौका आ गया। संगम दादा ने देखे कैच तो रखा था भाई 3 डॉट के लिए, नहीं आया तो भाई फिर बाबूशाह की टीम में देखिए मौका दोनों तरफ से दे रहे हैं, जैसे 1 फुल 2 माली। चलिए कहते ना काम ऐसा करो कि लोग ताली पर भी गाली बजाएं। और संगम दादा के काम ऐसा है, ताली हर तरफ से बजेगी। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल 7 रन बनाए और बहुत बढ़िया देखिए आते ही यहाँ पर बल्ले का पेश को लाए सतीश मिसाल। लेकिन देखते हैं इनिंग को कितना लंबा ओ लेन को खींच कर रखा, हल्के से स्टेप किया। देखिए यहाँ पर गली के रीजन पर खेला जाना चाहते थे यहाँ पर, और जहां पर 2 डॉट गेंद आया और 1 चौका आया। 3 अगर डॉट गेंद निकलता तो यहाँ पर 500 रुपया का मौका था, लेकिन से
जहां पर एक चौका आया, 2 डॉट गेंद निकला और संगम दादा मात्रे देखिए इनकी तरफ से अब कमेंट्री के लिए 500 रुपया, क्योंकि उन्होंने बताया देखिए 3 डॉट गेंद गिरेगा। तो देखिए वादे के कितने सख्त हैं। संगम दादा बुला रहे हैं, सामने आइए, कोई बात नहीं, कैमरा इधर ही डाल दीजिए, कैमरा इधर ही घुमा दीजिए भाई। इतना बड़ा प्रेम है देखिए भाई, क्योंकि यहाँ से थोड़ा उठना कठिन है। संगम दादा देखिए यहाँ पर कैमरा स्क्रीन पर आता हुआ, बहुत बहुत शुक्रिया संगम दादा। देखिए 3 डॉट गेंद गिरता तो गेंदबाज और ना गिरा तो भाई कॉमेंटेटर्स, क्या बात है। लेकिन अभी भी टीम का टोटल देखिए 7 रन बनाए, लेकिन दिल्ली अभी भी दूर है, 43 का जरूरत है। कहते हैं ना, हालत कैसी भी हो विकेट पे सिर भी डटे रहे, और समय आने पर खट्टे आम भी मीठे में बदल जाते हैं। बहुत बढ़िया वीआईपी डैश में देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए सभी मेहमानों का स्वागत है। भाला देखिए जब तक ये मैदान पर रहेंगे, रोशन पाटिल भाला है भाई, यहाँ पर बड़ा हथियार है भाई, ये बड़ा मछली है। कहते ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना, तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा, क्योंकि पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी नहीं ले सकते हो। रोशन दादा ढाकी जब गेंदबाजी में आएंगे, उनके लिए भी अनोखा कैश प्राइज है। मेडल नंबर के लिए 5000 है, 3 डॉट के लिए 2000 है। लेकिन यहाँ देखते हैं भाला को रोकने के लिए गेंदबाज आए हैं वेदांत ढाकी, देखिए यहाँ पर है, लेकिन पिक्चर अभी है बाकी। हमेशा महेंद्र सिंह धोनी कहते हैं, महेंद्र सिंह धोनी हमेशा कहते हैं, खुद की सुनो दूसरे का मत सुनो। जिससे दृश्य पर शिकर करेंगे। हवा कैच के लिए देखिए बात करेंगे। सिर पे उलवा खाओगे, देखिए यहाँ पर दर्शकों के लिए मौका है। कोई भी दर्शक कैच लेते हैं तो 2500 संगम दादा मात्रे देखिए बात करेंगे। तैयार गेंदबाज, ओ पाला देखिए कट खेलना चाहते थे यहाँ पर। कहते ना, सरसों मांगो तो तेल देंगे, विकेट मांगो तो लेट कट खेल देंगे। थोड़ा लेट कट खेलना चाहते थे, लेकिन ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा। खाने में कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दिया ना, उसका भी इलाज है। डॉट गेंद के इलाज नहीं है भाई। और डॉट गेंद के ऊपर भी देखिए कैश प्राइज भी लग रहा है, लगातार से मोनोपल बढ़ाया जा रहा है। लेकिन बाला को कितना समय खामोश रखेंगे। बाला के बल्लेबाजी पे कभी शक मत करना। ये चलिए भाई, बाला की बल्लेबाजी पर बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब बाला बरस रहे भाई। यहां से टुकुर 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 टुकुर। बाला देखिए ये बात बताता है, ये छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, अजगर है। ये डसता नहीं, निगलता है। लेकिन गेंदबाज को भी हिम्मत नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना, सड़क कितना भी साफ हो धूल होता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो उससे गलती भूल होता है जरूर, लेकिन मजबूर कब उन्हें करेंगे। टोटल देखिए 13 तक पहुंचाए। बहुत बढ़िया देखिए लाला, ये नमक का शहर है, और दर्शक देखिए खचाखच लगभग 6 या 7 हजार से ज्यादा एक सनसनी मुकाबला के आनंद लेते हुए बाला, ये देखिए भाई यहां से गेंद को पहुंचाया दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। मार डाला बाला, सारा का सारा जंगल भी जला डाला, और डीजे वाले ने भी देखे तोड़ दिया टाला। 3 छक्का लगाते हैं तो लगातार से 5000 संगम दादा की तरफ से देखिए, और मुझे लगता है 2 छक्का आ गया है। बाला अगर 1 छक्का और लगाते हैं तो फिर 5000 भाई मौका है चोकोबार के जैसे। आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को खिलाइए। छक्का लगेगा, टीम का भी काम बनेगा और खुद का भी। लेकिन आप देखिए बात करेंगे, थोड़ा सा टीएसीसी पुर का टीम को कमर कसना होगा।
बहुत बढ़िया देखिए 19 पर बने कहते हैं ना आग तो अपने ही लगाते हैं भाई, चाहे जिंदगी को हो चाहे अपनी लाश को हो। और अभी देखिए गेंदबाज से थोड़ा बातचीत चल रहा है भाई, 2 छक्का लगा है। और पहले ही मैंने बताया था कि बाला जब तक रहेगा भाई आपको दरवाजे में ताला डालकर रखेगा। ओ गेंदबाज भी बता रहा है भाई यहां से, अगर बाला ने बाहर से दरवाजे पर ताला डाला है तो बाला को भी बता दो अंदर से भी ताला लग सकता है। फिर भी 2 छक्के के लिए 500 रुपया रखे, क्या बात है। संगम दादा देखिए क्या नाम इनके मम्मी पापा ने रखे हैं। व्हाइट का इजाफा जमा हमारे स्कोरर के पास हो चुका है। बाला के लिए 500 रुपया 2 छक्के के लिए। अब देखिए रॉयल ट्रॉफी में भाई होठों से नहीं अब नोटों से बात हो रही है। ये तो टेलर है भाई, पिक्चर पूरी बाकी है। पहला मौका हमेशा किस्मत देता है लेकिन दूसरा मौका मेहनत देता है। और बाला देखिए कोई मौका नहीं यहां पर दे रहे हैं। 20 रन 1 विकेट से। ओ इस बार मौका है भाई, बड़ा विकेट हो सकता है बाला का यहां पर। इसकी की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और बाला के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। एक मिनिट तुम्हाला आदरणीय जयवंत शेठ मडवी साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती आदरपूर्वक सन्मान घेतला जाईल। कालू आदरणीय शिवकिरणजी कुळ साहेबांच्या पवित्र शुभ असते मंचकावरती आदरपूर्वक मात्र नक्कीच सन्मान घेतले जाईल। आपण पाहिलं असेल एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं। मायची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह भेट देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय सहर्ष स्वागत। त्याचनंतर शिवशंभू एंटरप्राइजेस कर्जतचे खरतर समाजसेवक आदरणीय करण धस साहेबांच्या मात्र नक्कीच मंचकावरती घेतले जाईल अजून एक आदरपूर्वक सन्मान। रॉयल स्पोर्ट मुलवा आयोजित रॉयल चषक मध्ये खरतर अनेक रॉयल माणसांची मात्र नक्कीच एंट्री झाली। त्यामधले अजून एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं। शिवशंभू एंटरप्राइजेस कर्जत समाजसेवक आदरणीय करण दास साहेबांच्या मात्र नक्कीच मंचकावरती एक आदरपूर्वक सन्मान नक्कीच घेतलं जाईल। माझी उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केला जातो या सहर्ष स्वागत। नेक्स्ट सन्मान अक्षयजी लोभी साहेबांचा म्हणजे कोणते अजून एक सन्मान घेतले जाईल। हे खरतर कॅमेऱ्यामध्ये नक्कीच क्षणचित्र कैद केले जातात आपल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून। उत्तम क्वालिटी आणि उत्तम क्वालिटी तर मात्र नक्कीच पाहिलं जातं 24 लाईव्ह इव्हेंट्स याच्यामध्ये नक्कीच पाहिलं जातं। थोड़ा सा यहाँ पर रुकना चाहूंगा, 20 पर 3 विकेट है, 2 ओवर कंप्लीट है। ओके थँक्यू सर। अक्षयजी लोभी यस नेक्स्ट सन्मान मात्र नक्कीच घेतले जाईल। अक्षयजी लोभी साहेबांचा आदरपूर्वक मात्र नक्कीच सन्मान घेतले जाईल। आदरणीय शिवदासजी कोहली साहेबांच्या पवित्र शुभ असते मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण एक चमचम दांडी ट्रॉफी मग सन्मान चिन्ह देऊन मात्र नक्कीच मंचकावरती घेतले जाईल शुभ सन्मान। अजून एक सन्मान खरतर शेवटचा राहिलाय दिनेश खिल्लारे साहेब। नेक्स्ट सन्मान शेवटचा मात्र नक्कीच असेल दिनेश खिल्लारे साहेबांचा मात्र नक्कीच मंचकावरती घेतले जाईल आदरपूर्वक सन्मान या रॉयल्स चषकामध्ये आपण पाहत आहे। अजून एक सन्मान घेतले जाईल मंगेशजी फुल्लारे साहेबांचा। प्लीज कम टू स्टेज। खरं तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर शेवटचा अजून एक सन्मान असेल। खरं तर प्रत्येक पाहुण्यांचा मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान करणारे सर्व रॉयल चषकातले आयोजक आपण पाहत आहे।
प्रचंड मेहनत घेऊन खरं तरी डेण्याची स्पर्धा मात्र नक्कीच साकारली आहे. जे स्वप्न पाहिलं होते सतत मात्र नक्कीच उतरवलंय. या वर्षी खरं तर आपण पाहायचे 10 पिठाची मात्र नक्कीच ट्रॉफी, परंतु नेक्स्ट इयर आयोजन मात्र नक्कीच असेल तेव्हा 12 पुढील ट्रॉफी आणि 2 बाईक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चलिए टाकी गांव टीम आपका डिसीजन क्या है बताइए भाई. अजून एक सन्मान कृष्णा थेरे साहेबांचा मात्र नक्कीच मंच होते. अजून एक आदरपूर्वक सन्मान घेतले जाईल. नेक्स्ट सन्मान कृष्णा थेरे साहेबांना नक्कीच केलं जाईल. चला यायचं आहे खरं तर या सन्मानाचा मात्र नक्की स्वीकार करावा. आयोजकांचं प्रेम आहे तुमच्यावर खरं तर प्रेमापोटी मात्र नक्कीच या स्पर्धेला मात्र नक्कीच भेट दिला. या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज खूप लांबवरचा प्रवास करू मात्र नक्कीच या उलवा नगरीमध्ये सर्वजण खरं तर या स्पर्धेला भेट देण्यात मात्र नक्की झाले आहेत. ओ टू कॉम्बॉक्स. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. देखिए आलेल्या पाहुणेचं हार्दिक स्वागत आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरा आहे. चेतन पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे. रॉयल ट्रॉफी आहे भाई, रॉयल माणूस आहे. हॅलो हॅलो चेक. प्रशांतजी गरज साहेब चिरले, त्याचबरोबर निर्दोषी घरत खरं तर एक लेजंड खेळाडू म्हणून नक्की त्याची ओळख आहे. निर्दोष घरत रायगड प्रीमियर लीग असो प्रीमियर लीग असो ज्याचा नावाचा डंका मात्र नक्कीच पाहिला. चलिए त्याच्यानंतर एक सन्मान असेल पुंडलिकजी म्हात्रे साहेबांचा मात्र नक्कीच येस अग्री कवी होण्याची नक्कीच ओळख आहे. पुंडलिकजी म्हात्रे साहेबांचा मात्र नक्कीच अजून एक सन्मान घेतला जाईल. मंचावरती विनंती करतो या सन्मानाचा खरं तर नक्कीच तुम्ही स्वीकार करावा असं मात्र नक्कीच मी अपेक्षा करतो. चला यायचंय खरं तर आयोजक शेवटचा सन्मान मात्र नक्कीच आपण पाहताय. पुंडलिकजी म्हात्रे साहेब शेवटचा सन्मान. चला मनीषी मडवी साहेबांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठ इथे खरं तर स्थानापन्न व्हायचं आहे. सुशीलजी ठाकूर साहेब तुम्ही सुद्धा या आणि या खरं तर स्पर्धेची शोभा वाढवा. तुमचा खरं तर तुमची जागा मात्र नक्की तिथे नाहीये. तुमची जागा खरं तर या आयोजकांच्या हृदयामध्ये आहे. मनीषी मडी साहेबांचा मात्र नक्कीच चलिए आदरपूर्वक सन्मान केलं जाईल. मनीषी मडवी साहेब. चलिए रॉयल आयोजक को करता हूँ गुजारिश करना चाहूंगा अगर मेहमान जल्दी में है तो लीजिए, लेकिन मैच बहुत बढ़िया बन रहा है. ये तो ऊबर के कंप्लीट में लीजिए, ड्रिंक्स के समय लीजिए. ओटो कॉम्बॉक्स. इतनी बढ़िया आयोजन चल रहे हैं. अगर मेहमान जल्दी में होना लेना जरूरी है क्योंकि समय वक्त काफी कम रहता है. मैच बढ़िया चल रहा है भाई. 21 पर 4 विकेट और रोशन देखिए बात करेंगे रोशन पाटिल बाला का विकेट गिरने के साथ है. मेहमानों का सम्मान भी होना बहुत जरूरी है जो परंपरा रीति रिवाज है. लेकिन चलेंगे मुकाबले के. देखिए 50 का टारगेट था लेकिन बाला का विकेट से सूरज देखिए कहते हैं ना महाराष्ट्र में सरकारी नौकरी पाना जितना कठिन है और उससे शादी का रिश्ता भी जोड़ना उससे बड़ा कठिन है. और बाला का विकेट जाने के बाद है यहाँ पर रन ढूंढना भी बड़ा कठिन है. एक एक रनों के लिए संघर्ष करना पड़ रहा है. क्या तूफानी गेंदबाजी सुबह में ओ जड़ में रखते हुए कहा जाता है ना ताश का जोकर बुमराह क्या कर रहा है दूसरे के लिए भागते हुए. और कितना मुश्किल देखिए यही तो बात छिड़ा भाई. स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 24 रन. और जैसे बाला का विकेट गिरा देखिए 2 छक्के लगाए थे. मोमेंट बनाया था यहाँ पर मानो कि एकदम से पटरी से बाहर क्या गाड़ी जा चुका है. चावल से कंकर और इस वक्त देखिए संकट बनी है सुनील स्पोर्ट चिचपड़ा टीम के लिए. ख्वाब टूटा है मगर हौसला भी जिंदा है. हम वो है जनाब है जहां से मुश्किल भी शर्मिंदा है. शुभम की देखिए कमाल की कमबैक है लेकिन अब संकेत पाटिल ध्रुव पाटिल के बीच में एक साझेदारी की जरूरत है. कहा जाता है ना नसीब का प्यार है गरीब का प्यार है और इस वक्त गेंदबाजी का वार है. ओ तेज तरार देखिए वाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ पर बिन पायल से बची घुंघरू. पायल की झनकार दिल चुराएगी भाई. मैच नहीं मैच चुराना है तो खुद को मेहनत करना होगा. कहते ना बड़ी सोच और कड़ी मेहनत. बड़ी सोच और कड़ी मेहनत. आधा रास्ता देखिए 25 तक पहुंचे हैं अभी भी 25 बनाना है. और शुभम ढाकी देखिए क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं भाई. लगातार यॉर्कर लाइन गेंदबाजी कर रहे हैं. जड़ में रनआउट का यहाँ पर बाल बाल बचे. चले चैतन्य पाटील टाकेगाव तुमचा डिसिजन सांगा लगेच. चैतन्य पाटिल टाकेगाव देखिए आपका डिसीजन नहीं पहुंच पा रहे हैं. और नेचर भी यहाँ पर जानकारी दे रहे हैं और निचले टीम भी देखिए यहाँ पर उस चीज के देखिए इंतजार में.
और चलिए मैं हमारे कमेंटेटर पैनल को एक कहूंगा, टॉस बॉक्स पर डिसीजन लीजिए। रॉयल ट्रॉफी देखिए, बड़ा ट्रॉफी खेला जा रहा है, वही डिसीजन होना चाहिए, क्योंकि जब कप्तान उन्हें भेजते हो तो फिर भाई उनको डिसीजन वही लेना चाहिए। सिर पे टॉर्च उड़ाने के लिए देखिए हमारे मेहमान अतिथि मैच का आनंद लेते हुए, ये देखिए मैदान पर ड्रिंक्स पहुंचा था और सूरज एटी के पास थोड़ा सा चलते हैं, कह देना काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कढ़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। अरे डीजे एचडी ठोको थोड़ा सा पर समय, डीजे एचडी पे देखिए भाई, कह देना रुपया आने से लोग बहे रुपया हो जाते हैं। कुछ इमरजेंसी कॉल निश्चित रूप से बातें चल रही थी सूरज एचडी की, बहुत बढ़िया। देखिए सूरज एचडी आज कैश प्राइज उन्हें भी बड़ा अच्छा मिला। नहीं, जो हिम्मत से चलता है वही आगे बढ़ता है। चाहे सूरज एचडी की बात करेंगे, यहाँ पर इस मुकाबला की बात करेंगे। अभी देखिए मैच में बहुत मजा है भाई, 12 गेंद 24 की जरूरत है, जहां पर कंपलसरी चेसिंग की बात है। चलिए टाकीगांव टीम, अगर आपका डिसीजन है, शायद थे निथिलेश टीम बता रहे हैं उन्होंने फील्डिंग चुनी है, आपस में ले लिए डिसीजन। 12 गेंद देखिए 24 की जरूरत है, मुकाबला देखते हैं यहाँ पर कहां करवट बदलता है। चलिए वाइट का इशारा देखिए, अभी यहाँ पर 23 की जरूरत है। कमाल 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 की गेंदबाजी देखिए यहाँ पर है। संगम था मात्र देखिए इस वक्त है, कहते ना शहर का दबा और उल्लू नोट का हवा अक्सर शाम के बाद बदलता रहता है। टाकीगांव टीम ने फील्डिंग चुनी है, लेकिन चलिए अगला जो भी टॉस होगा आपको टॉस बॉक्स में डिसीजन लेना होगा। व्हाइट क्या इजाजत है, लगातार खराब गेंदबाजी और अभी जीत की देखिए बात करेंगे, यहां से 22 की जरूरत है। 12 गेंद 24 का जरूरत है, 12 गेंद देखिए 22 है। कहते हैं एक छोटा सा बूंद बड़ी सी जहाज को भी डुबा सकता है और एक एक छोटी गलती आपको मैच से बाहर निकाल सकता है। इसलिए कहा जाता है ना, कमाने पर ध्यान दो, जमाने पर नहीं। और बल्लेबाज को देखिए रन मिल रहा है यहां पर से, लेकिन इस बल्ले से मेहनत करना होगा। और फिर देखिए भाई काफी बार ऑफ स्टंप से देखिए नो बॉल है, बहुत बड़ी गलती कर रहे हैं भाई यहाँ पर है। मानो कि जैसे लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। कल आरसीसी पेट टीम ने यही गलती किया था, प्रीत खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है। हर गेंद पर फ्रीड आपको मिलता नहीं है, जब जब नो बॉल आएगा। अब 12 गेंद देखिए 21 की जरूरत है, 12 गेंद 21। आदित्य ठाकुर के ऊपर थोड़ा सा भरोसा दिखाया गया, फ्रीड का खेने निश्चित रूप से जिक्र किए हमने यहाँ पर। और फिर से वाइड है, फ्रीड कंटिन्यू रहेगा भाई यहां से। और खराब गेंदबाजी देखिए यहां से, मानो कि यहां सिंह के समर्थक यही कहेंगे भाई कि पिता शराब है और कहता है नशा करना खराब है, अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। बात तो ऐसी हो गई भाई, खुद को मेहनत करना होगा और खुद जब तक मेहनत नहीं करोगे। और एक्स्ट्रा से देखिए 4 रन। देखिए सूरज एचडी कितना बढ़िया गाना लगाए, 1.5-2 हजार उनको भी आ गया। बाबू साहब ने भी कुछ अच्छी बातें बताई, उन्हें भी 500 आ गया। योगेश मडवी सर को भी मेहनत मेहनत करना होगा भाई। ये देखिए यही बात कर रहा था भाई कि पिता शराब है और कहता है नशा करना खराब है, खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। किस्मत के सहारे पे नहीं भाई, खुद को मेहनत करना होगा, क्योंकि हर शाम सुहाना नहीं होता है। 11 गेंद 20 की जरूरत है, 12-24 की जरूरत थी। कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए। आदित्य सबक को याद रखिए। ये चलिए अब खींचकर मारा है भाई, यहां से उजाला मिल जाए अपनी टीम को। मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला। आया समीकरण बदला देखिए, 10 गेंद 14 की जरूरत है। और यहां पर जो मोटिवेशन संकेत है वो फिर से एक बार ऊंचाई ली है और इस बार थोड़ी सी लंबाई की कमी है भाई। इसे कहते हैं मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था और आपने खुशलाया, ये आपका सुकून है।
पिछली गेंद के पर छक्के दागे, तब बल्लेबाज का जुनून है और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। धर्मेंद्र बढ़िया भी राजी, बसंती भी राजी, गेंदबाज भी राजी, फील्डर भी राजी। अब देखिए रह गए 9 गेंद 14 की जरूरत है। चलिए अभी देखिए 10 गेंद 14 की जरूरत है। माफी चाहेंगे, 10 गेंद 14 की थी, विकेट गिरा, अब 9 गेंद 14 की जरूरत है। और ये साझेदारी टूटा है भाई, प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, और जिसे प्यार की बीमारी लग जाए भाई उसे छुड़ाना बड़ा कठिन है। इस दुनिया के सबसे बड़ा बीमारी, और साझेदारी टूटता हुआ। और उसके बाद देखिए शॉर्ट लेग नहीं है भाई, सब वक्त का खेल है, जिसका आ गया वो छा गया। अब देखिए 8 गेंद 13 की जरूरत है। कहते हैं ना रिस्क किसे नहीं, इस किसे नहीं भाई, काम रिस्क किसे होती है। और ये नितलेश टीम भी जानते हैं कि मोहब्बत में दिल टूटता है और मेहनत से रिकॉर्ड टूटता है। उनकी मेहनत देखिए रिकॉर्ड तोड़ रही है, लेकिन अब देखिए कौन रिकॉर्ड तोड़ेगा भाई। और यह देखिए विकेट गिरता हुआ भाई, यहां से मार डाला, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी चला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे वाला, तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। डाला, मार डाला भाई। आदित्य ठाकुर देखिए, पहले देखिए भाई ये गेंदबाज ने 4 एक्स्ट्रा गेंद फेंका था, यही क्रिकेट होती है भाई। और अब समीकरण देखिए 7 गेंद 13 की जरूरत है। वक्त लगा दो वैल्यू बनाने में, तभी तो दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में। अब जिस गेंदबाज के ऊपर ताना चल रही थी, अब चलिए उन्हें माना होगा भाई कि नहीं कुछ तो अच्छा किए भाई। इसलिए तो कहा मोहब्बत में दिल टूटता है और मेहनत से रिकॉर्ड टूटता है। 7 गेंद 13 की जरूरत है, 7 गेंद 13 की जरूरत है। और एक देखिए डॉट गेंद भाई, यहां से कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जहां टीम को जरूरत है। अब 6 गेंद देखिए 13 की जरूरत है। कहानी में ट्विस्ट है, कहते हैं ना कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। भाई टीवी मत ऑफ करना, ये रॉयल ट्रॉफी है भाई, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। ये 10 फुट का ट्रॉफी है भाई, इसे छोड़ना कोई नहीं चाहेगा। देखते हैं डीजे क्या कहते हैं भाई। 6 गेंद 13 की जरूरत है। क्या बात है, क्या इशारा खिलाड़ी कर रहे हैं, पर फील्ड खोलिए भाई। 6 गेंद 13 की जरूरत है। डीजे सूरज बताया भाई टूटा जो दिल है, लेकिन टूटा हुआ दिल आप जोड़ सकते हो, किसी और से दिल लगा सकते हो, लेकिन हारा हुआ मैच अब रॉयल ट्रॉफी में वापस नहीं दिख सकते हो भाई। टाटा बाय बाय। 10 फुट का ट्रॉफी देखिए, नजरे निगाहें रहेगी भाई हर किसी का कि ले जाएंगे, ले जाएंगे, ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, और रह जाएंगे, रह जाएंगे, दिखने वाले देखते रह जाएंगे। अभी देखिए बचाए 6 गेंद 13 की जरूरत है। कुछ कहा नहीं जा सकता प्रणय, मैच कोई भी जीत सकता है। 37 पर 6 हैं, लेकिन नए बल्लेबाज के लिए क्या उतना आसान रहेगा भाई। सैंडी सूरज कहते हैं ना जो खुद को समझती थी आलिया, उसे भी मिल जाता है कालिया। ये क्रिकेट ही ऐसा है भाई, आप सोचते हो कि हम जीत के करीब जाएंगे, लेकिन हार मिल जाती है। लेकिन क्रिकेट तो माहौल देखकर रंग बदलती है। अब देखते हैं गेंदबाज बल्लेबाज रंग कौन बदल रहा है भाई। यहां पर सुमित ठाकुर तैयार। ओ वाइट का इशारा देखिए, तेज तरार। यही तो बात किया था भाई कि क्रिकेट तो माहौल देखकर रंग बदलती है, लेकिन अब देखते हैं माहौल कौन बदलता है यहां पर। अब देखिए यहां पर वाइट के साथ साथ है वही 6 गेंद रह जाएगा और 12 की जरूरत है भाई। 6
12 क्या मुकाबला चल रहा है भाई, दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है भाई। यहाँ पर 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला। आप देखिए 6 रनों की जरूरत है, यही तो बात बताया था भाई, जो खुद को समझती है आलिया उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। ये क्रिकेट ही ऐसा है भाई, इसकी भाषा कुछ अलग ही रहता है, भविष्यवाणी करना बड़ा कठिन है। अभी देखिए 5 गेंद 6 की जरूरत है। अरे भैंस ने जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। हाँ यही बात बता रहा था भाई कि भैंस ने अगर जियो का सिम खाया ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, गोबरी भी दे सकती है। आप देखिए पलटवार भाई, 4 गेंद 6 की जरूरत है, जड़ में रखते हुए खेल यहां से। सुलभ एक तरफ से स्ट्राइक पर है और सुमित ठाकुर, क्या मुकाबला चल रहा है भाई, कमाल का मुकाबला यहां से चलता हुआ। तैयार गेंदबाज है, हल्के हाथों से खेलेंगे, पहले रनों के लिए भागेंगे और दूसरे के लिए यहां पर मौका बनाना चाहेंगे और दूसरे के लिए तीसरी अंपायर ली गई है और बहुत बड़ा डीआरएस हो सकता है। कौन भुलाए भाई, 10 जुलाई 2019 महेंद्र सिंह धोनी के रनआउट ने हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था। और ये उतना बड़ा क्या रनआउट रहेगा या सेफ रहेंगे बल्लेबाज, देखते हैं तीसरे अंपायर का डिसीजन क्या आता है। 2022 ओमन क्रिकेट का कौन भूल सकता है, हरमीत कौर का रनआउट से सपना टूटा था उस वर्ल्ड कप में, लेकिन 2025 में ऑस्ट्रेलिया से बदला लिए थे। वहीं 2022 की बात करेंगे, लिटन दास का डायरेक्ट थ्रो देखे केएल राहुल का, लिटन दास का रनआउट है और मैच का पासा पलटा था। वहीं बात करेंगे 2015 में एबी डिविलियर्स को मोहित शर्मा का डायरेक्ट हिट है, मैच का पासा पलटा था, लेकिन यहां पासा पलटा नहीं है, बल्लेबाज सेफ है। ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने का रास्ता नहीं। ये देखिए भाग धन्नो, रिप्ले में देख सकते हो, भाग धन्नो, बल्ला आया तभी बेल उड़ा। लगता है उस समंदर के पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है। क्या रास्ता बल्लेबाज बनाएंगे या गेंदबाज दिखाएंगे? तैयार गेंदबाज है, तैयार गेंदबाज यहां पर, और आखिरी देखिए 3 गेंद 4 की जरूरत है, जहां कंपल्सरी देखिए चेसिंग और एक रनों के लिए यहां पर संघर्ष करना होगा। ओ और एक देखिए यहां से वाइड नंबर देखिए 8, इस इनिंग में 8 वाइड गेंद डाले भाई। हॅलो चेक. आदरणीय भूषणजी कोळी साहेबांना विनंती करतो, आपल्या करता मुख्य व्यासपीठावरती करता स्थान आपण नवायचं आहे. भूषणजी कोळी साहेब, ओव्हर टू कम बॉक्स. हारा वही जो लड़ा नहीं भाई, और 3 गेंद अब 3 की जरूरत है। 16 अब देखिए 4 गेंद पर 9, लेकिन देखते हैं माइंडसेट क्या रहेगी, क्या सिंगल डबल से आगे जाएंगे या बड़ा हिट खेलना चाहेंगे। ओ कमाल की गेंद देखिए भाई, कहते ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। क्या मुकाबला चल रहा है भाई, व्हाट अ मैच। यही तो बात का भाई, ये रॉयल ट्रॉफी है भाई, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। टीवी मत ऑफ करना, 2 गेंद 3 की जरूरत है, 2 चेंडू 3 धावाची गरज है। काय मैच है प्रणय। चलिए जिन्हें दिल की बीमारी है, दिल की बीमारी है भाई, थोड़ा मैच से दूर हट जाइए। 2 गेंद अभी 3 की जरूरत है, मैच कांटों का है, दर्शकों की धड़कने धक 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 धक। क्या छूटा, क्या टूटेगा यहाँ पर दिल। लो यहाँ पर भी रनआउट, रनआउट का मौका मिला। ओ हो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई। जरूरत है, क्या बात है डीजे, आपने सही बताया। अब तो धक 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 होने लगा है भाई, जैसे कहते हैं ना स्टेशन पर जब ट्रेन आती है ना, टीशन कांपने लगती है। अब मैदान भी कांप रहा है, मैदान के बाहर भी देखिए। कुछ समय पहले यहाँ पर ठंड लग रहा था, योगेश मडवी सर
लेकिन अब एक स्वेटर एक क्वार्टर हॅलो एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी दे रहा है मुकाबला. एक चेंडू 2 धाबा. एक गेंद 2 की जरूरत है. रुक जाइए, गेंद साइड है. एक गेंद 2 की जरूरत है. यहाँ पर सूरज थोड़ा सा देखिए, दूसरा माइक्रोफोन साइड से डाउन हुआ है. एक गेंद 2 की जरूरत है भाई. एक बार जोरदार तालियां आखिरी गेंद के लिए बरसे. क्या सुनील स्पोर्ट चेंज बड़ा टीम मैच को जीतेगा या टीएसीसी बोरका टीम? व्हाट अ मैच. रॉयल ट्रॉफी का मानो कि यहाँ पर क्या फाइनल खेला जा रहा है. यहाँ पर एक गेंद 2 की जरूरत है. यहाँ पर तालियां जोरदार. हो भागेंगे भाई यहाँ से. पहला रन कंप्लीट है. गैप है भाई. और दूसरा कंप्लीट. सुनील स्पोर्ट चेंज बड़ा टीम. व्हाट अ फिनिश अब. अलग टीएसीसी बोरका टीम. गोपीनाथजी पाटील साहेबांना आपण नक्कीच विनंती करतो, तुम्ही सुद्धा आपल्या या मुख्य मंचकावरती खरं स्थान बनवायचं. त्याचबरोबर दिलीपजी कोहली साहेबांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही सुद्धा यायचा आणि या स्पर्धेची मात्र नक्कीच शोभा वाढवायच्या.